नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तर या चॅनल अजून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर दुसरा मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमधले MBBS BDSचा दुसरा राऊंड आता चालू होणार आहे. साधारणपणे 27 ते 29 तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. ह्याची सिलेक्शन लिस्ट 30 सप्टेंबरला लागणार आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 ते 29 म्हणजे प्रेफरन्स फिलिंग चालू होणार आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच मुलांच्या मनात, बऱ्याच पालकांच्या मनात संभ्रम आहे की बरेच पालक विद्यार्थी विचारतात, फोन करून विचारतात, प्रत्यक्षातून विचारतात की चॉईस फिलिंग कशी करायची. कारण पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग वेगळी आहे, सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग वेगळी आहे. ह्याच्यामध्ये ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी वेगळे आहे, ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी वेगळे. ह्याच्यामध्ये मुलींसाठी वेगळे, मुलांसाठी वेगळे. म्हणजे हे मुलींसाठी वेगळे म्हणजे तुम्ही थोडा विचार वेगळा करायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी म्हणतो. तर कारण दुसऱ्या राऊंडचा रूल पहिल्यांदा बेसिक लक्षात घ्या. पहिला राऊंड हा फ्री राऊंड होता, दुसरा राऊंड हा तसा फ्री राऊंड नाहीये. तर दुसऱ्या राऊंडचा जो एक नियम आहे तो लक्षात घ्या, त्यानुसार मग तुमच्या लक्षात येईल की प्रेफरन्स फिलिंग कशी नीट करायला पाहिजे. तर दुसऱ्या राऊंडच्या मध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं, नीट लक्षात घ्या, दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही जर जे घेतलं नाही तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तिसऱ्या राऊंडमध्ये. अलग लक्षात. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जर समजा कॉलेज मिळालं आणि तुम्ही जर घेतलं नाही तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. म्हणजे परत तो तुमचा काम वाढणार आहे. रजिस्ट्रेशन करा, पेमेंट करा, डॉक्युमेंट अपलोड करा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का बघा. तर हा जर त्रास टाळायचा असेल तर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही प्रेफरन्सेस नीट करायला पाहिजे. गोष्ट एक. गोष्ट दुसरी, तो जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेलं आहे किंवा तुम्हाला चांगलं कॉलेज म्हणजे तुम्हाला सॅटिस्फॅक्टर आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्ही चॉईस फिलिंग जर चुकीची केली किंवा तुमच्या न कळत दुसरं काही झालं तर मग तुम्हाला पहिलं मिळालेलं कॉलेज तुमच्या हातातून जाऊ शकतं. नीट लक्षात घ्या. दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालेलं असेल ते तुमचं कॉलेज तुमच्या हातातून निघून जातं. कारण ते कॉलेज दुसऱ्या मुलाला अलॉट केलेलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हर्स त्या कॉलेजकडे जाता येणार नाही. म्हणून ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी पण प्रेफरन्स फिलिंग नीट करणं गरजेचं आहे. आणि परत तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी पहिल्या राऊंड सारखे प्रेफरन्सेस टाकले तरी चालतील. त्याच्यामध्ये परत थोडंसं अपडेट करा. कारण कोणाला नको आहे, कोणाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रेड वाईज करा, डिस्टन्स वाईज करा किंवा तुम्हाला इतर काही फीज वाईज करा. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी मी जे म्हटलो, कारण मुली आतापर्यंत आम्हाला खूप अनुभव आहे, कॉलेज मिळेपर्यंत काय वाटत नाही. पण जेव्हा कॉलेज एखादं डिस्टन्स वाईज जर बघितलं तर साधारणपणे 400-500 किलोमीटरवर मुलींना पाठवायला बरेच पालक हे करतात, म्हणजे नको वाटत त्यांना. तर अशा डिस्टन्सवरचे कॉलेजेस तुम्ही टाळलेलं बरं पडेल. हा तुमचा कौटुंबिक बाब आहे, पण ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण काय होतं, जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळतं आणि तुम्हाला तिथे कॉलेजला ऍडमिशन जातं मग तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात. अरे आता इतक्या लांब जायचंय, कशाला पाहिजे कॉलेज, कशाला घ्यायचं, आता परत एक्झिट घ्यायचं का. तर मग अशा काही तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये किंवा तुम्हाला इतर कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून सेकंड राऊंडमध्ये प्रेफरन्सेस नीट टाकणं महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिक पहिल्यांदा लक्षात घेऊ. जर समजा एखाद्याला कॉलेज मिळालेलं आहे, धरून चालू एखाद्या कॉलेजला एमबीबीएसचा विचार करू आपण. MBBS ला सोलापूरचं VM मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. VM मेडिकल कॉलेज सोलापूर. तर त्या विद्यार्थ्याने दुसऱ्या राऊंडमध्ये ते कॉलेज टाकायचं नाही. नीट लक्षात घ्या. तुम्हाला जे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये टाकायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा होते, पालकांची विचारणा होते की ते कॉलेज टाकायचं का नाही टाकायचं. तर मिळालेलं कॉलेज जर समजा तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल तिथं तर ते कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकायचं नाही. गोष्ट एक. गोष्ट दुसरी, धरून चालू की तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये प्रेफरन्सेस 50 दिलेले, 1 2 3 4 5 1 ते 50 दिलेले आहेत. तर आता आपण काय करतो, बेटरमेंटचा विचार करतोय. बेटरमेंट म्हणजे काय, मला ह्या गोष्टीपेक्षा चांगली गोष्ट पाहिजे. काय, मला हे कॉलेज आवडलेलंच आहे पण ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे किंवा मला दुसरं कॉलेज पाहिजे, ह्याला म्हणतात बेटरमेंट. तर 1 ते 50 कॉलेज प्रेफरन्सेस तुम्ही पहिल्या राऊंडला दिलेत आणि तुम्हाला 27वा कॉलेज मिळालेला आहे. 27वा जर कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही वरचे 26च प्रेफरन्सेस टाका. खालच्यातलं कुठलंही कॉलेज टाकू नका. चुकून पडतं तर हे नीट काळजी घ्या. आणि जरी समजा तुम्हाला 27वा कॉलेज जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे तुम्हाला ते चांगलं वाटत असेल तरी
आणि ह्याच्यावरचे जे काही कॉलेज तुम्हाला जर समजा नको वाटत असेल ते गाळले तरी चालतील. म्हणजे सेकंड राऊंडचे प्रेफरन्सेस देताना नीट विचार करून तुम्हाला जे पाहिजे तेच द्या, दुसरं कुठलेही देऊ नका. कारण हे तर खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जर नको असलेलं कॉलेज तुम्ही टाकलं तर तुम्हाला मिळालं तर पहिलं चांगलं कॉलेज तुमच्या हातातून निघून जाणार. त्याच्यामुळे सेकंड राऊंडचे प्रेफरन्सेस टाकताना ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी जे पाहिजे तेच कॉलेज टाका. भले तुम्ही 3च टाका, मला हेच 3 कॉलेज टाकायचे बस, चौथा प्रेफरन्सेस तुम्ही टाकू नका अजिबात. तुम्ही असं पॅनिकमध्ये अरे 3च कॉलेज कसे टाकायचे, 2च कॉलेज कसे टाकायचे, तर तसं काही प्रेफरन्सेस टाकू नका. समजा VM मेडिकल कॉलेज सोलापूर, ह्या मुलाला जर समजा त्याला फक्त BG मेडिकल पाहिजे तर त्याने फक्त एक BG मेडिकल टाकावं, बाकी काही टाकू नये. किंवा त्याला फक्त मुंबईचे पाहिजे, मुंबईचं KM, सायन, नायर किंवा राजीव गांधी किंवा कुठलेही कॉलेज पाहिजे, फक्त तेवढे कॉलेज टाकायचे, बाकी सगळं ब्लँक ठेवायचं. हा नीट लक्षात घ्या. चौथी गोष्ट, आता आजच्या अगोदर सांगितलेलं आहे, खूप प्रेफरन्सेस टाकत बसू नका. तुमच्या मार्कावाईज प्रेफरन्सेस टाका. तुम्हाला किती मार्क आहेत त्यानुसार तुम्ही प्रेफरन्सेस टाका. प्रेफरन्सेस कसे टाकायचे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मुली आणि मुलींच्या पालकांनी पण नीट विचार करा की आपल्याला निश्चित प्रेफरन्सेस कसे टाकायचे. मला वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला नसेल तर हा व्हिडिओ परत बघा, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या भाषात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संदर्भात संपेपर्यंत मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणार ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर हा व्हिडिओ बनवतात आणि आपल्यापर्यंत माहिती पुरवली जाते. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.